श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्या घरामध्ये बरेच वेळा भांडणं होतात. खूप जणांचा हा प्रश्न आहे की ताई, आमच्या घरामध्ये भांडण होतात, सतत भांडणं कटकटी होतात, हे आमच्याकडे सतत होत असतं. तर त्या ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आपण असतो. बघा, तुम्हाला थोडं वाईट वाटलं असेल की ही बाई अशी लगेच बोलले, तर खरोखर आहे. यात कुठेतरी आपलं पण चुकत असतं. आपण काय करतो? आपली चुकी छोटीशी असते, पण त्याचा आपल्या पूर्ण परिवाराला भोगावं लागतं. तर त्याची गोष्ट अशी असते, जे आपण स्वयंपाक करतो. आता स्वयंपाक करतो, स्वयंपाकाच्या अगोदर, नंतर आपण काय करतो? स्वयंपाक करतो. स्वयंपाक करताना कधीही आपण जे काय सगळ्यात महत्त्वाचं, स्वयंपाक करताना आपण स्वामींचं नामस्मरण करत स्वयंपाक करायचा कधी पण. कारण की काय होतं, जेव्हा आपण स्वयंपाक करतो, आपल्या मनात जो विचार असतो ना, तो अन्नात उतरतो. आणि मग तसे आपल्या घरातल्यांचा स्वभाव होतो, तसे आपल्या घरातल्यांचे विचार होतात. म्हणून स्वयंपाक करताना कधीही स्वामींचं नामस्मरण करायचं. तुम्ही वाटल्यास आहे ना, स्वामींचे गाणे लावा, स्वामींचा जप करा. तुम्हाला जे वाटेल ते, पण स्वामींच्या किंवा देवाचं, कुठल्याही देवाचं करा. असं नाही म्हणत मी स्वामींचंच करा. कुठल्याही देवांचं तुम्ही स्तोत्र, मंत्र जे पण असेल ते तुम्ही सात्विक बोला, म्हणजे विचार करा. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, आपले जे काय, आपण जे काही स्वयंपाक बनवतोय, त्या स्वयंपाकामध्ये आपल्या मनात जे विचार चालू आहेत, ते विचाराचं हे उतरेल, रस उतरतो. म्हणजे ते विचार आपल्या अन्नामध्ये उतरतात. आणि मग आपण जे चांगलं बोललो, जप केला, तर आपल्या घरातल्यांच्या पण मनामध्ये, समजा उदाहरणार्थ तुम्ही स्वामींचा जप करताय, तुमचे हे चालू आहे, स्वयंपाक चालू आहे, तुम्ही स्वामीचा जप करताय, तर ते अन्न रोज-रोज खाऊन-खाऊन आपल्या घरातल्या व्यक्तींचं पण आहे ना, हळू स्वामींकडे कल होईल आणि त्यांना पण हळू स्वामींची सेवा करावं वाटेल. कारण की त्यांनी ते असं अन्न खाल्लंय आपल्या हातचं. आणि आपण स्वयंपाक करताना आपण स्वामींचंच नामस्मरण करतोय. स्वामींचंच सगळे गाणे वगैरे सगळे स्वामींचंच नामस्मरण, जप चालू असतं. म्हणून त्यांना पण त्यांच्या याच्यात आपोआप त्याच्यामध्ये ते अन्नावर असे, जसे आपण म्हणतो ना, अन्नावर जसे संस्कार केले, तसे खाण्यावर घडत असतात. म्हणून आपल्या अन्नावर हा संस्कार असेल, आपण स्वामींचा जप करतोय, स्वामींचे गाणे ऐकतोय, म्हणजे काय जे काय असेल ते स्वामींचं नामस्मरण करतोय, सात्विक विचार करतोय, हे आपल्या अन्नामध्ये संस्कार उतरतील आणि ते आपल्या खाणाऱ्यांवर उतरतील. म्हणून आपण कधीही स्वयंपाक करताना म्हणजे वाईट विचार कधी आणायचे नाही. मला माहितीये की स्वयंपाक करतानाच आपल्याला सगळं काही विचार येत असतं. याने असं केलं, त्याने तसं केलं, हा असं बोलला, तो तसं बोलला, खूप काही येतं. परंतु परंतु जेव्हाही आपल्या मनात असा विचार आला ना, लगेच त्याला पटकन बाजूला करायचं, लगेच नामस्मरण करायचं. जेव्हा आपल्या मनात असे विचार येतात ना, तेव्हा आपण पटपट, म्हणजे नामस्मरण आहे ना, जोरजोरात करायचं आणि पटपट करायचं. म्हणजे मग ते विचार आहे ना, बाहेर पडतात आणि आपला मेंदू पण लगेच सक्रिय होतो. ते कार्य करायला लागतं. तर हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपण असं करायचं. काय होतं, जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, आपल्या मनात आता हे झालं सांगा. मग तुम्हाला दुसरी पण बाजू सांगते. तर काय असतं, आता आपल्या घरामध्ये कोणाच्या घरात होत नाही, सगळ्यांच्या घरात चालू असतं भांडण, वाद वगैरे थोडंफार प्रमाणात तर असतंच. आपल्याला स्वयंपाक करताना शांतता असते. मग आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. मग ह्याने मला असं बोललं, त्याने मला तसं बोललं, हा मला असं म्हटला, त्याने तसं केलं, याचं असं, त्याचं तसं, हे आपल्या मनात विचार येतात. आणि त्याला असं बोलायला पाहिजे, तो असं काही काही विचार येतात वाईट. मग आपण तसं करतो, विचार करतो आणि पुढे चालू स्वयंपाक करणं, पोळ्या करणं, भाजी करणं, आणि ते सगळे तसे संस्कार त्या अन्नावर उतरतात. आणि मग आपण याला बोललं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे, मग ते आपल्यालाच बोलायला लागतं. कारण की त्याच्यामध्ये तो संस्कार उतरला ना, मग ते कालांतराने तशा गोष्टी आपल्याला बोलायला लागतात. मुलं असेल, आपले पती असेल, आपल्या घरात जे पण व्यक्ती राहत असेल, तर त्यांच्या अन्नावर तसा संस्कार होईल. त्यांच्या मनात तसे विचार निर्माण होतील. जसे तुम्ही स्वयंपाक करताना विचार कराल, तसा विचार ते आपल्या घरातल्या व्यक्तींवर होईल. का? की तुम्ही स्वयंपाक करतात, त्याच्या अन्नावर तसे संस्कार घडले आणि तेच आपण खाणाऱ्यावर घडवतोय. म्हणून आपण कधीही स्वयंपाक करताना वाईट विचार करायचे नाही. कोणाच्या कितीही भांडणं जरी झालेले असेल घरामध्ये, किती काही ताण-तणाव असेल, तर आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तरी आपण सात्विक विचार करायचा, जप करायचं, नामस्मरण करायचं स्वामींचं किंवा कुठल्या देवाचं. असं करून तुम्ही स्वयंपाक करा. तुम्हाला हे जो अनुभव आहे ना, इतका जबरदस्त, इतका जबरदस्त हे पॉवरफुल अनुभव आहे.
तुम्ही एक 15 दिवस करा तसं बघा. 15 दिवस आहे ना, आता तुमच्या घरात खूप भांडणं असेल ना, तुम्ही 15 दिवस असं करा. स्वयंपाक करताना आहे ना, तुम्ही स्वयंपाक करेल, चहा करेल, जे पण तुम्ही खाण्याचे पदार्थ बनवाल ना, त्यावेळेस तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि तुम्ही बघा, की तुमच्या घरातल्यांच्या याच्यामध्ये जे खूप चिड-चिड, चिड करत होते, खूप भांडणं करत होते, तर ते हळू तुमचे शांत व्हायला लागतील. तर हा तुम्हालाच अनुभव घ्यायचा आहे. खूप जबरदस्त अनुभव आहे आणि खूप असा पटकन येणारा अनुभव आहे. सगळ्या मग हे करायचे. दुसरी गोष्ट आणखी आपण जे काही स्वयंपाक करतो ते आणखी आणखी एक दुसरं आहे. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस वगैरे पुसल्यानंतर किंवा स्वयंपाक झाल्यानंतर जे गॅसवर आपण कधीही रिकामं कुकर, त्यानंतर पातेलं, तवा हे आपला स्वयंपाक झालं की लगेच उतरून ठेवायचं. गॅसवर असे भांडे ठेवायचे नाही. तुमचे खरकटे भांडे असेल किंवा भाजी झालेली आता जेवण भाजीचं पातेलं कधी कोणी-कोणी काय करतं स्वयंपाक आता जेवण वगैरे झाल्यानंतरही भाजीचं पातेलं गॅसच्या एका शेगडीवर पोळ्यांचा डब्बा आणि हे असं ठेवतात. तर कधीही असं ठेवायचं नाही. भाजीचं पण नाही, रिकामं तर चुकून सुद्धा ठेवायचं नाही. रिकामं भांडं, तवा असेल, कढई असेल, कुकर असेल, तर चुकून सुद्धा रिकामं गॅसवर ठेवायचं नाही. जेव्हा गॅस चालू असेल ना, त्याच वेळेला गॅसवर काय ठेवायचं. जेव्हा गॅस बंद असेल, तेव्हा त्या गॅसवर काही ठेवायचं नाही. गॅस एकदम स्वच्छ ठेवायचा. कधीही काहीच ठेवायचं नाही गॅसवर. का तुमचा गॅस बंद आहे तेव्हा. आपण काय करतो, पोळ्या करतो. आपण स्वयंपाक करताना पोळ्या करतो आणि गॅस बंद करतो. पोळ्या झाल्या की गॅस बंद करतो, पोळ्या झाल्या की. आणि ते तसेच राहू देतो. तवा तसाच राहू देतो गॅसवर. तर ते हे खरंच खूप चुकीचं कारण की तवा, कढई आणि पातेलं हे जे आहे हे हे आहेत. राहूचे स्थान आहेत. मग हे काय होतं, तुम्ही जेव्हा त्या ह्याच्यावर ठेवता बंद गॅसवर जेव्हा तुम्ही ह्या वस्तू ठेवता, तेव्हा राहू तापतो आणि मग तुमचा राहू जागा होतो आणि मग तुमचा राहू मग तुमच्याशी समजा म्हणजे समोरच्यांना मग आपल्या घरातले भांडणं वगैरे त्या राहूमुळे होतं. तुमचा राहू तापतो, मग तुम्ही पण चिड करता, मग तुम्ही एकाला बोलाल, तर दुसरा तुम्हाला बोलेल. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात भांडणं होण्याचं कारण हे पण असतं काही जणांकडे, की रिकामे भांडे गॅसवर किंवा बंद गॅसवर भांडे ठेवणं हे असतं. जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हाच काही प्रश्न नाही, पण रिकामं तसं नाही ठेवायचं. हे पण एक कारण असतं. कदाचित तुम्ही हे करत असेल तर तुम्ही लक्ष द्या, की आपण असं करतोय का बरं? करत असेल तर आजच बंद करा. म्हणजे तुम्हाला पुन्हा अनुभव यायला पटकन येईल असं. नाहीतर काय होईल तुम्ही हे कराल पण तुम्ही तुमचा राहू जागाच ठेवाल ना. तुम्ही तुमच्या राहूला तर हेच कराल, मग तापतच ठेवाल. म्हणून मग ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. हे छोट्या-छोट्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे, की घरात सतत भांडण होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे यंत्र आहे. मी तुम्हाला यंत्र दाखवते एकच मिनिट. तर बघा हे यंत्र आहे. हे यंत्र आहे. हे असं यंत्र आहे. ते थोडं तुम्हाला फ्रंट कॅमेरावर उलटं दिसतं पण नाव उलटं दिसेल. बाकी यंत्र असं आहे. तर हे यंत्र आहे ₹10 ला आहे. तर हे यंत्र आपण घरात वापरू शकतो. म्हणजे घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वरती दक्षिण भिंतीच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हे चिटकून द्यायचं. याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि ते घराच्या आग्नेय कोपऱ्यात दक्षिण दिशेला हे चिटकवायचं. हे यंत्र पण आहे एक आपलं. घरात जर सतत भांडणं कटकटी होत असेल त्यासाठी हे यंत्र आहे. तर हे पण आपण घेऊ शकता. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या प्लस ते यंत्र पण लावायचं म्हणजे आपल्याला लवकर फरक पडेल. तर असो आज आपण येथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.